म्हणजे दिग्दर्शक म्हणा की हे पुणे आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी स्वाभिमान जपत करा. तुम्ही पुणेकर हे तुम्ही पुण्यातील नागरिकांना सांगा. म्हणजे काय सांगू, संस्कृती आणि शिक्षणाचं बाहेरगाव असलेलं पुणे तर वाढीव गोष्टी आणि नको ते मॅटर त्यांनी खतरनाक फेमस होतंय. काय ती भाषा, वाढीव मॅटर, खतरनाक कसले शब्द अहो स्पष्ट आणि स्वच्छने सांगा ना. या मग सोबत सर दारू पिला आहे, लायसन पण नाही, मी गाडी नका टाकू. आप्पाचं विषय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात ध्यान पण आप्पाचा भाव लाड तर मित्रांनो, या मुलाकडे लायसन नाही. बाप रे बाप. त्यात तो ट्रक घेऊन दारू पिऊन गाडी चालवत होता. दारू बाप रे बाप. आणि बाप मोठा असल्याचा माज काय बोलणार सांगा. बाप रे बाप. अहो पुणेकर, बघितले का पुण्यात काय काय होतंय? मोठ्या बापाच्या पोराला वाचवायला पोलीस, नगरसेवक, आमदार सगळे आले की हो. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे बघा पुण्याचे नवीन चित्र. अरे रे रे, काय रे देवा, यांचे पालक लक्ष का देत नाही? साहेब, मी रिक्षा चालक, दिवसभर कामात असतो, कमवण्यात दिवस जातो. मुलं मुली गेम खेळत बसतात, रील बघत दिवस घालवतात. काय करायचं सांगा. मी बी 10-12 घरची धुणी भांडी करून घर चालवते आणि पोरग नको त्या टोळक्यात जाऊन जिंदगी खराब करतो. काही श्रीमंत बडे बाप लोक एवढे कमवण्याच्या मागे की त्यांच्या पोरांचा गाडीवर ताबा नाही आणि स्वतःवर देखील नाही. काही पालक गरिबीमुळे पोटासाठी दिवसभर राबतात. त्यांच्या मुलांचे वेगळेच प्रश्न आहेत. हे तर कारण आहेच, पण काही समाज विघातक टोळ्या यंत्रणा ठरवून आपली पुढची पिढी व्यसनी होईल, ड्रग घेईल, गुन्हेगारी करतील, ऑनलाईन गेम खेळत बसतील असा प्रयत्न करत आहे. त्यांच्यापासून आपली मुलं वाचवली पाहिजे. एकटे पोलीस किती करणार? सगळा समाजच जर एकत्रित आला तर आपण यांना हरवू शकतो. जागरूक राहा मित्रांनो. काय पुणेकर, क्रांतिकारकांचे शहर, विद्वानांचे शहर, विद्येचे माहेर घर, पण या शहराला लागली घर. कसं आहे दिग्दर्शक साहेब, म्हणजे डायरेक्टर सर, तुम्हाला थोडं काही वाईट एखादी चुकीची घटना दिसली की तुम्ही त्याच्यावर चित्रपट बनवता. अहो तुम्हाला पुण्याचा खरा पिक्चर कुठे माहिती आहे? चला दाखवतो. अरे महेश, अक्षय, पटापट या. तुम्ही त्या वस्तीत जावा आणि त्यांचे साहित्य हलवा. हो हो दादा, जातो आम्ही तिकडे सगळेजण. तुम्ही त्या आजी आजोबांना सावकाश आणणार आहे. इकडच्या घरात पाणी गेले, इकडच्या घरात पण जावा जरा. काय रे, यावर्षी काय करायचंय भाऊ? काहीतरी वेगळा धिंगाणा झाला पाहिजे. मला पण वाटतंय. तुला काय वाटतं? बोला की जरा, सगळ्याजण चालते बस. मी काय बोलतो, आपण ना डीजे लावू, नुसतं झापूक झोपू. हे नंबर आयडिया आहे, तर आपण कधी घेतलं नाहीये. अध्यक्ष आले, अध्यक्ष आले ग. हा हे थांबा, गप्पाचा अध्यक्ष आले तो. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती, त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर घ्यायचं का? त्यांचं म्हणणं आहे ते रक्तदान शिबिर घेतात. आपलं काय करायचं नाही, ते दरवर्षी कोण ना कोण करत असतं. आपण काय माग आहे का? यावर्षी आपण रील स्टारची सभा वगैरे काहीतरी घेऊ. अध्यक्ष, मी काय म्हणतो, या वर्षी ना आपण एखाद्या रील स्टारला बोलवूयात. हो, मला पण तेच वाटतंय. रील स्टारला बोलूयात आपण. अरे दरवर्षी काय रील स्टार, आपण यावेळेस रिअल स्टार बोलवू ना.
यंदाच्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे. अहिल्याबाई होळकरांनी भारतातल्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित करूया की काय म्हणता? हो भाऊ, तसेच संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. काल परवा शाळेत जाऊन आले. काही मुलांना फी भरायला अडचण आहे. तर मग अशा 75 मुला-मुलींना संविधान शिष्यवृत्ती सुरू करूयात की. नुकतेच राजश्री शाहू महाराजांची 150वी जयंती झाली. तसेच वंदे मातरम गीताला देखील 150 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या निमित्ताने आपण युवकांची मैदानी स्पर्धा भरू. अरे, हा तर कॅमेऱ्याचा वेगळाच अँगल आहे. संविधानात लिहिलेली सगळी मूल्ये ही पोरं जगत आहेत आणि आपण नको तेच बघत होतो. मग हाऊस टू पुणे एकदम हाय सर. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, माझ्या पुण्याचे किती गुण गावरे, साऱ्या माणसा तुला नाही भावरे. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, नको डीजे तू ढोलकाच्या लावरे, आलं बंधव विद्येची नावरे. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, गाणं संस्थेच्या सोबत गावरे, साऱ्या जगात पुण्याचं नाव रे. गाणं संस्थेच्या सोबत गावरे, साऱ्या जगात पुण्याचं नाव रे. गाणं संस्थेच्या सोबत गावरे, साऱ्या जगात पुण्याचं नाव रे. उत्सव बाप्पाचा, समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा, हा समतेचा विचार मनी बाळगून हा देश अधिक चांगला करणार, उत्तम करणार. बोला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा.